फक्त 1 रुपया. 1 रुपयात का विचार करण्याची गोष्ट आहे. एका रुपया रक्ताचा कोंबडीचा पिला का आहे ना काय भेटते 1 रुपयात. एकावर ठिकाणाने केला तर हट म्हणते का भेटते चायना भेटत म्हणते. 10 रुपये दे म्हणते मग एवढी मोठी लाख मोलाची त्याला बायको काढून ठेवली 1 रुपयात. विचार करण्याची गोष्ट आहे. त्याच्यानंतर काय झालं. नाही झालं. बाबरे गोष्टी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस बूथ तालुकाध्यक्ष सन्माननीय बाबरे गोटी यांच्याकडून या डान्स वरती 101 ते दान मिळाले. अरे साहेब कसा आहे तुम्ही मधा बोलता आमचा डिसमूळ होऊन जाते. काय झालं पुढे त्या तो काय बोले शावकार काय म्हणे? एक माणसाने दुसरी ठेवली आपल्या संघात. अरे बापरे. शावकार म्हणे त्या गहाण ठेवलेल्या बायकोला काय म्हणे? करशील माझे काम तू पूर्ण आपल्या संघात. अरे बापरे. माझे सर्व काम करावं लागेल कारण की तुझ्या नवऱ्यानं गहाण ठेवलं. असं होय. त्याच्यानंतर काय झालं. काय झालं ऐका काय म्हणतो.
का म्हणे तो सोडवायला कधी येणार कित्येक दिवसात एक महिना झाला एका महिन्याच्या व्याज चाललं हो चाललं याचा विचार करून घे अगं बाई. त्याच्यानंतर त्यानं काय केलं काय आज केलं? समोर सांगा. त्या बाईने विचार केला त्या बाईने विचार केला आपल्या मनात आपल्या मनात पतीचं त्याला मानू लागले आपल्या शरीरात त्याच्या शरीरात त्याच्यानंतर काय केलं काय म्हणतो देवाची करणे नारळात पाणी अगं बाई, 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 बाई. एक म्हणतानी महिने लोकांना झाले ते सात अगं बाई. एक म्हणतानी महिने लोकांना झाले ते सात हा ना. 7 महिन्याची छाया पडली तिच्या उदरात अगं बाई, बाई, बाई. 7 महिन्याची बरोबर राहिली नाही अगं बाई. अगं बाई, कशाला? त्याच्यानंतर काय झालं 9 महिन्याची का म्हणतात 9 महिने 9 दिवस झाले त्या बाईले त्याच्यानंतर झालं ना एक म्हणताने झाले महिने ते नवगा
9 महिन्याची प्रसूती झाली चर्चा गावात. अरे बापरे मुलगा झाला असं काय 9 महिन्यानं प्रसूती झाली चर्चा गावात. तिला कलंकिनी म्हणू लागले जेठा गावात. तिला कलंकिनी म्हणू लागले जेठा जावात. जेठा जावा सर्व तिला कलंकिनी म्हणू लागले. हे कोण बाई असेल? त्याच्यानंतर इस्लारी कशी झाली ऐका. कशी झाली सांगा. तिच्या नवऱ्यापर्यंत पोहोचली. हे खबर बाबूले माझ्याकडे लक्ष दे ना. हे खबर तिच्या नवऱ्याला माहित झाली. वार्ता कळल्यावर तो पती आला.
समाप्त झाली. याच्या नंतर आमच्या जोडीला लाभलेले प्रतिस्पर्धी शाहीर पुरुषोत्तम खांडेकर साहेब येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते. त्याप्रमाणे विलास महाजन मुक्काम कटारवाले यांच्याकडे 100 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. हा रवींद्रजी पाटील. हॅलो यानंतर लावले कार्यक्रम होईल. यानंतर रमती कार्यक्रम होईल. पूजारामजी पांडुपुंजाची फरमाईश आहे की रमती कार्यक्रम होईल. युवराजजी पांडेपुचे यांच्याकडे 20 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. त्याप्रमाणे प्रेमदासजी ठोकर मुक्काम लोहारवाले यांच्याकडे 20 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. रवींद्रजी पाटील यांच्याकडून 100 रुपये मिळाले. तसेच आमचे मान्यवर्य साहेब शरण मामा सेंडी यांच्याकडून सुद्धा 100 रुपये मिळाले. हरीश भाऊ कळाव, मी आपला विनंती करतो की मंचकावर यावं. बाबा तुमची इच्छा. हा भूषणजी गायधनी दुकानदार यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आले. हा खूप शोभा. तुम्ही आमच्यावर नाराज आहात. खुश शोभा. हा काँग्रेस हा बीजेपीचे कार्यक्रम असल्यावर तुम्ही नाराज आहे आमच्यावर. ग्राम गौरव सांस्कृतिक या आमची इच्छा आहे. तुम्ही सर्वांना नाराज आहे आमच्यावर, कारण हा बीजेपीचा कार्यक्रम असल्यावर तुम्ही नाराज आहात. दादा 2 मिनिट. ग्राम गौरव हा सांस्कृतिक कार्यक्रम स्पेशल बीजेपी असल्यामुळे हरीश भाऊ पण थोडे नाराज असल्यामुळे आमच्यावर नाराज आहेत. ग्राम गौरव सांस्कृतिक जनजागृती कार्यक्रम मंडळ महोत्सव मौजा हा कटार कार्यक्रम स्पेशल बीजेपी कार्यकर्ते असल्यामुळे या तालुक्याचे सन्माननीय पंचायत सदस्य हरीश भाऊ पण आमच्यावर नाराज आहेत. कारण हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम नाही आणि फक्त बीजेपी कार्यक्रम आहे अशी आम्हाला वरून फोन आले. ग्राम गौरव सांस्कृतिक जनजागृती कार्यक्रम मंडळ महोत्सव काही घेणं नाही. आमच्या गावचा कार्यक्रम आहे. मौजा कटारा तुमच्या आमदार येऊ शकत नाही, तुम्ही येऊ शकत नाही. आम्ही तुम्हाला फोन करतो, भाऊ या मग ते मौजा कटारा नाही ना, थांबा ना. मौजा कटारा दिनांक 15-16 फेब्रुवारी हा बीजेपीचा कार्यक्रम आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे. काँग्रेसचा कार्यक्रम नाही. उद्यापासून कार्यक्रम होईल काँग्रेसचा. टिपा लोक त्यावर कामाला काय घेणे नाही. भाऊ दुःख वाटते भाऊ आम्हाला. ग्राम गौरव सांस्कृतिक जनजागृती कार्यक्रम मंडळ महोत्सव मौजा कटारा दिनांक 15-16 फेब्रुवारीला कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. आणि 15 तारखेला म्हणजे उद्या शाहीर मेळाव्याचे आयोजन केलेले आहे मौजा कटारा इथे. आणि 16 तारखेला राष्ट्रीय जनजागृती समाज प्रबोधक खरी गंमत शाहीर वरसर बाब ज्ञानेश्वर यांचा सिंगल गमतीचा कार्यक्रम दिनांक 16 तारखेला याच गावी कटाळ्या गावी पाहण्यात विसरू नका. आणि कलाकार रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. सर्व कलाकार बंधूंनी उद्या शाहिरी मेळावा कलाकार मेळाव्याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. कार्यक्रमाचे आयोजक RSCT बहुउद्देशीय संस्था व मानसी सांस्कृतिक मंडळ मुसलगाव यांचे संस्थापक कालीचरणजी शेंडे यांच्याकडून या विचारावरती 100 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद.